बसवला आहे. त्यामुळे हा तुझा पूर्ण आकृती करण्यासाठी नक्की आपल्याला प्रयत्न करायचा आहे. मी त्यासाठी पूर्णपणे आपल्याला प्रयत्न करणार आहे. ब्रॉन्झचा जो पुतळा आहे हा ब्रॉन्झचा पुतळा पण आहे. इथून मेन रोडवर असणार ही जागा आहे आणि या ठिकाणी सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीचा तो मंडप आहे. जागा म्हणजे आपली आहे. माझा खासदार म्हणतो आहे माझ्या खासदारपणातून 25 लाख रुपये मी तुम्हाला देणार आहे. त्याच्यामध्ये डागडुजी करण्याच्या संबंधात आपल्याला करायचं आहे. एक तर रिपब्लिकन पक्ष जो आहे हा रिपब्लिकन पक्ष बाबासाहेबांचा पक्ष, बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने स्थापन झालेला पक्ष. एका जातीच्या मतावर निवडून येता येत नाही म्हणून बाबासाहेबांनी ऑल इंडिया शेड्यूल कास्ट फेडरेशन मार्फत केली. 1942 साली स्थापन झालेली ऑल इंडिया शेड्यूल कास्ट फेडरेशन 52च्या निवडणुकीमध्ये काँग्रेसने बाबासाहेबांना हरवलं. मुंबईमध्ये लोकरो या मतदारसंघामध्ये बाबासाहेब आंबेडकर उभे राहिले आणि काँग्रेसच्या कर्मकार समाजाच्या काजोळकर नावाच्या उमेदवारांनी त्यांना हरवलं. त्यानंतर बाबासाहेब आंबेडकर 1954मध्ये कोकणात उभे राहिले नागपूरजवळ. त्या ठिकाणी सुद्धा काँग्रेसच्या बोरकर नावाच्या महार समाजाच्या माणसांनी त्यांना हरवलं. तर बाबासाहेब विचार केला की शेड्यूल कास्टच्या मतावर या पार्लमेंटरी डेमोक्रेसीमध्ये निवडून येणं शक्य आहे आणि लोकशाहीमध्ये निवडून येणं त्यांना आवश्यक आहे. निवडून आल्यानंतर सत्तेपर्यंत पोहोचणं त्यांना सत्तेपर्यंत पोहोचून गोर गरिबांचं भलं करणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी राम मनोहर लोहिया यांना पत्र लिहिलं. समाजवादी नेते बिहारचे राम मनोहर लोहिया आणि त्याच्यामध्ये त्यांचं म्हणणं असं होतं की काँग्रेस विरोधामध्ये एकच पक्ष असावा. या देशामध्ये 2 पक्ष असावे. जसे अमेरिकेमध्ये रिपब्लिकन आणि डेमोक्रेटिक असे 2च पक्ष आहेत. आपल्या देशामध्ये सुद्धा काँग्रेस आणि विरोधी पक्षांमध्ये बोलून पक्ष असावा आणि त्या पक्षामध्ये सगळ्या जाती धर्माचे नेते कार्यकर्ते जनता असावे. पण नंतरच्या काळामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिनिर्वाण होतं आणि त्यामुळं बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांनी हा पक्ष स्थापन केला. 3 ऑक्टोबर आणि सुरुवातीपासूनच याच्यामध्ये गटबाजी सुरू होती. रिपब्लिकन पक्षामध्ये अनेक गट असले तरी मी कुठल्याही गटाच्या नेत्या विरोधामध्ये बोलत नाही. सगळे नेते आपले आहे, बाबासाहेबांना मानणारे आहे. सगळ्यांचे कमी जास्त प्रमाणामध्ये काम असेल. पण मी पॅन्थरच्या काळापासून गावागावाची संबंध चालले. पॅन्थरच्या काळामध्ये भारतीय दलित पॅन्थरच्या प्रत्येक वस्तीमध्ये प्रत्येक गावामध्ये छावण्यांची ओढ आपल्याला पाहायला मिळायची. आपल्या दलित लोकांची जबरदस्त फौजी होती. ही फौज अशी होती की आम्ही कोणावर अन्याय करणार नाही. जर आमच्यावर कोणी अन्याय केला तर आम्ही सहन करणार नाही भूमिका आपली होती. आम्हाला मराठा समाज, बहुजन समाज, मुस्लिम समाज, ख्रिश्चन समाज, हिंदू समाज, बौद्ध समाज, शीख समाज, जैन समाज या सगळ्या समाजाला आपण एकत्र आणायचं आहे. जो या देशाचा नागरिक आहे त्याला आपल्या पक्षाचं सदस्य बनण्यासाठी आणि त्यामुळे कार्यकर्त्यांनी सुद्धा आपली पार्टी बौद्ध वाड्याच्या बाहेर सुद्धा आणली पाहिजे. बौद्ध वाड्यामध्ये तरी असलीच पाहिजे. बौद्ध समाज आपला बाबासाहेबांच्या विचाराने पुढे चाललेलाच आहे. म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा जो पक्ष आहे हा पक्ष मला दिल्लीमध्ये जाण्याची संधी मिळाली. मला 3ऱ्या वेळेला राज्यसभेत जाण्याचा मौका मिळाला. नरेंद्र मोदी साहेबांनी मला 3ऱ्यांदा राज्यसभेत केला आहे आणि 3 वेळा लोकसभेमध्ये 3 वेळेला राज्यसभेमध्ये. अशा पद्धतीनं रिपब्लिकन पक्षाच्या इतिहासामध्ये कदाचित 6 वेळेला पार्लमेंटमध्ये असणारे नेता असू शकेल. त्यामुळं लोकांना दुःख आहे. महाराष्ट्रामध्ये अनेक लोकांना वाटतं की आपल्या नेत्याला 3ऱ्यांदा राज्यसभा मिळालेली आहे. कदाचित ही राज्यसभा मला मिळाली नसली तर मला 6 महिन्याच्या आतमध्ये मंत्रिपदाचा द्यावा लागला असता आणि मंत्रिपद हे काय फार मोठ्या मानत नाही. माझ्या मता कार्यकर्ता जो आहे या कार्यकर्ता मंत्रिपदापेक्षा मोठा आहे.
मंत्रिपद येतात, खासदार येते जाते, परंतु मी लोकांची संपर्क साधणार आहे की पाहिजे काय की मी खासदार नसताना सुद्धा माझ्याकडे शेकडो हजार रुपये होते. त्यावेळेला सुद्धा सगळ्या महाराष्ट्रावर देशभर माझी जोडी होत होती. आता मंत्री झाल्यानंतर थोडे तिकीट जे आहे ते तिकीट आपल्याला सगळं मिळते मंत्रिपदाचे. त्यामुळे कुठल्याही राज्यामध्ये सकाळी जातो, रात्री येतो, सकाळी जातो, दुसऱ्या दिवशी येतो, पुन्हा दुसऱ्या राज्यात जातो. त्यामुळे 28 राज्याची आपल्या देशामध्ये आहे. या 28 राज्यामध्ये आरटीआयच्या शाखा आहेत. ब्रह्मानंद रेड्डी नावाचे आपले आंध्र प्रदेशचे अध्यक्ष आहेत. त्यानंतर नागेश्वरराव गौड नावाचे ओबीसी समाजाचे ते तेलंगणाचे अध्यक्ष आहेत. दिल्लीचा अध्यक्ष मुस्लिम समाजाचा आहे. आणि नॉर्थ ईस्टमध्ये नागालँडमध्ये आपल्या पक्षाचे जो आमदार आहे. मणिपूरमध्ये आपल्या पक्षाला मान्यता मिळालेली आहे. गन्ना किसानी शिकवायला आपल्याला मिळालेला आहे. आणि आता इलेक्शन कमिशननी 5 राज्यांमध्ये निवडणूक तुम्हाला लढायची असेल तर गन्ना किसानी शिकवायला आपल्याला संधी होतो. आपण 18 जागा तामिळनाडूमध्ये लढलो होतो, 4 जागा आसाममध्ये लढलो होतो, 1 जागा केरळमध्ये लढलो होतो. वेस्ट बेंगॉलमध्ये मात्र बीजेपीला आपण पूर्ण पाठिंबा दिला होता. आणि आपण पाहिलेलं आहे की वेस्ट बेंगॉलमध्ये 91%, 92%, 93%, 94%, 95%, 96% मतदान झालं. काय मतदारसंघामध्ये 96% मतदान झालेलं आहे. त्यामुळे संसदेमध्ये 2-3 वेळेला मागणी केलेली आहे की व्होटिंग कंपल्सरी असलं पाहिजे. ज्या माणसाचं नाव आहे किंवा जो माणूस या देशाचा नागरिक आहे या प्रत्येकाला मत देण्याचा अधिकार आहे दिलाच पाहिजे. पण आपल्याकडे 58%, 60%, 65%, 70% मतदान होतं. 30%, 40% मतं देत नाही आहे. त्यामुळे आता कायदा झाला पाहिजे अशी माझी मागणी आहे की 100% मतदान होणं त्याला आवश्यक आहे. त्यानंतर इलेक्शन कमिशनने यादी दुरुस्ती केली पाहिजे. एखादा माणूस जरा भूगोल जातो आणि त्याचं नाव सापडत नाही आहे. त्यामुळे इलेक्शन कमिशनने सुद्धा या सगळ्या यादीचा आढावा घेतला पाहिजे. इलेक्शनच्या अगोदर कुणाचे नाव राहिलेले त्यांची नावं त्यामुळे ऍड करण्याचा सगळा अधिकार आहे. पहिली बोगस नाव आहे जे डेथ झालेली आहे. अशा डेथ झालेल्या माणसांची नावं त्याच्यात काढली पाहिजे. एका माणसाचं नाव 2-3 ठिकाणी असेल तर घटनेप्रमाणे तर एकाच ठिकाणी मतदान करण्याचा अधिकार आहे. त्यामुळे त्यांनी 2 ठिकाणी 3 ठिकाणी मतदान करता कामा नये. त्यामुळे ती यादी दुरुस्त करण्याचं आवश्यक आहे. अशा पद्धतीने मला असं वाटतं की इलेक्शन कमिशनने सुद्धा यादी दुरुस्त करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळं आज इथे नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली आपला देश पुढे जातो आहे. सध्या आर्थिक अडचण असल्यामुळं अमेरिका इराणच्या युद्धामुळं फार मोठी अडचण झालेली आहे. आणि त्यामुळे नरेंद्र मोदी यांनी सांगितलेलं आहे की आता पेट्रोल डिझेल बचत करणं आवश्यक आहे. सोनं जास्त खरेदी करू नका. मी मंत्री महाराष्ट्रामध्ये होतो आणि मी 95 मध्ये राहायला गेलो होतो. मी कांदिवलीला त्यावेळेला मी भाव पाहिला तर फक्त 6,000 रुपये तोळा होता. 6,000 रुपये तोळा नंतर होतं. आणि आता मात्र 1,31,000, कधी 40,000, कधी 50,000, कधी 1,60,000. तर मोदी साहेबांनी सांगितलेलं आहे की सोनं घेण्यामध्ये जास्त पैसे खर्च न करता उद्योगांना टाकला. त्यानंतर फॉरेनचा प्रवास टाळा आणि आपण मुक्त काश्मीरला जा, नैनितालला जा, महाबळेश्वरला जा, पालघरला जा. ज्या ज्या ठिकाणी आपले मंदिरं आहेत किंवा काय टुरिस्ट प्लेसेस आहेत त्या ठिकाणी जा आणि आपल्या देशाच्या इकॉनॉमीमध्ये वाढ करा हे त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळं मला असं वाटतं की नरेंद्र मोदींनी दिलेल्या आव्हानाला प्रतिसाद देणं आवश्यक आहे. आणि हे अमेरिका इराण युद्ध होऊ नये यासाठी भूमिका आहे. जगामध्ये शांतता असली पाहिजे. गौतम बुद्धांचा विचार शांतीचा विचार आहे. आणि आम्हाला युद्ध नको आहे, आम्हाला बुद्ध हवा आहे. ही भूमिका नरेंद्र मोदी यांनी अनेक वेळेला मांडलेली आहे. त्यामुळं नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देश अत्यंत पुढे जातो आहे. आपल्या देशाची इकॉनॉमी 10 नंबर 4 नंबरवर आलेली आहे. आणि जगामध्ये अमेरिका नंबर 1 ला आहे. त्यानंतर 2 नंबरला चायना आहे, 3 नंबरला जर्मनी आहे आणि 4 नंबरला आज आपण इंडिया आहे. त्यामुळं अनेक दिवसानंतर आपली इकॉनॉमी नंबर 3 वर जाणं आवश्यक आहे. आणि एक दिवस आपला देश 1 नंबर आल्यावर राहणार नाही. अलीकडे मेड इन इंडियाच्या अनेक वस्तूवर टाकला. आणि इंडियाचे लोक जे आहेत अमेरिकेमध्ये 50 जागापेक्षा जास्त अमेरिकन लोक आहेत. त्या ठिकाणचे डॉक्टर्स आहेत, आयटी क्षेत्रामध्ये लोक आहेत, अनेक बिझनेसमध्ये लोक आहेत, हॉटेल इंडस्ट्रीमध्ये लोक आहेत.
आपण इंग्लंडमध्ये गेला तर इंग्लंडमध्ये 30-40 लाख लोक आपले राहतात. त्यामुळे अशा पद्धतीनं भारताच्या लोकांचं नाव जगभरामध्ये झालं आहे. त्यामुळं आपण सगळ्यांनी आपल्या भारताच्या उत्थानासाठी गावागावाचा विकास होणं हे आज देशाचा विकास आहे. त्यामुळे अलीकडच्या काळामध्ये रोड चांगले आहेत. आम्ही तिकडून हायवेने आलो, एवढं ट्रॅफिक होतं. हायवेपेक्षा मनमाड ते तांबड रस्ता चांगला आहे. नॅशनल हायवेपेक्षाही हा रस्ता चांगला आहे. आणि असे अनेक रस्ते चांगले झालेले आहेत. सांगलीमध्ये होतो त्या ठिकाणी एका गावापासून दुसऱ्या गावावर जायचं असेल तर डांबरे एवढे नाही. मुंबईमध्ये रोड असे नाहीये. मुंबईमध्ये सुद्धा एअरपोर्टला जाताना धरलं नाही. पण बाहेर असे रस्ते म्हणलेले आहेत अत्यंत स्मूथ रस्ते आहेत. म्हणजे अजिबात त्या ठिकाणी पोटाचं पाणी हलत नाही असे एवढे लोकांचं आहे. त्यामुळे ठीक आहे. अशा पद्धतीने हळूहळू प्रगती होती आहे. आणि म्हणून आज इथे आपण सगळेजण आलेले आहात. या ठिकाणी आनंदा ठोंबरे जे आहे, आनंदा ठोंबरे रामराव पासवानच्या पक्षामध्ये होते, जनशक्ती पक्षामध्ये होते, ते पृथ्वीजनले होते. अजून एखाद्या गोष्टी काय तर आनंद बाळू ना, आनंद बाळू ठोंबरे हे महाराष्ट्र प्रदेशचे महासचिव होते आणि ते लोकजनशक्ती पार्टीचे नाशिक जिल्ह्याचे अध्यक्ष म्हणून आहे. त्याने आता निर्णय घेतलाय बाबा आपण आरबीआयमध्ये आवश्यक आहे. रामविलास पासवान साहेबांसोबत माझे संबंध चांगले होते. आज आपल्यामध्ये नाही. चिराग पासवान आहे. बिहारमध्ये रामविलास पासवानांची पार्टी अशी आहे की त्या पार्टीमध्ये सगळ्या जातीय लोक आहेत आणि सगळ्या जातीय लोक असल्यामुळे त्याची फार खासदार आहे. महाराष्ट्रामध्ये अडचण अशी आहे की महाराष्ट्रामध्ये एक जागा मला प्रदेश नाही आहे. म्हणजे मी राज्यसभेवर असल्यामुळं मला जागा लोकसभेत मिळत नाही आहे. दुसरा कॅन्डिडेट आरटीआयमध्ये काय लोकसभेला घेऊन येणं जातं काय दिसत नाही आहे. त्यामुळे आपण सुद्धा आता आरटीआयने सुद्धा बहुजन समाजातले लोक, इतर समाजातले लोक या सगळ्या आणून आपल्या पक्षामध्ये मजबूत असा खासदार म्हणून आमच्याकडे कॅन्डिडेट आहे, आमच्याकडे लढणारा उमेदवार आहे. अशा पद्धतीची तयारी करणं अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे ठीक आहे. पण आता आपला पक्ष जो आहे ते आपल्याला सांगतो की 2 राज्यामध्ये निर्णय झाले आणि आता अजून 2 राज्यामध्ये आपल्या पक्षाला निर्णय मिळालं तर या देशामध्ये नंबर 1 ला बीजेपी आहे, नंबर 2 ला काँग्रेस आहे, नंबर 3 ला आम आदमी पार्टी आहे आणि नंबर 4 ला बहुजन समाज पार्टी आहे. त्यानंतर आम्हाला 2 राज्यामध्ये जर आता मान्यता मिळाली तर आमचा पक्ष 5व्या नंबरवर राष्ट्रीय पक्षाच्या यादीत येणार आहे. त्यामुळं आपल्या सगळ्यांना आशीर्वाद असेल तर आपल्याला ते शक्य आहे. आणि महाराष्ट्रामध्ये 2 खासदार निवडून आले तर महाराष्ट्रामध्ये मान्यता मिळणार आहे. त्यामुळं पुढच्या वेळेला बघू 19च्या निवडणुकीमध्ये अशा पद्धतीने आपल्याला पक्ष आपण वाढवतो. अंदमान निकोबारमध्ये आपला पक्ष आहे, लक्षद्वीपमध्ये आपला पक्ष आहे, दादर नगर हवेलीला आहे, दीव दमणला आहे, नॉर्थ ईस्टमध्ये सगळ्या राज्यामध्ये, मेघालयमध्ये आहे, मिझोराममध्ये आहे, आसाममध्ये आहे, अरुणाचलमध्ये आहे, सिक्कीममध्ये आहे, त्रिपुरामध्ये आहे. सर्व राज्यांमध्ये आपल्या पक्षाच्या शाखा आहेत. त्या ठिकाणी दलित नाही आहे, त्या ठिकाणी ट्रायबल लोक आहेत. अरुणाचलमध्ये बुद्धिस्ट लोक जास्त आहेत आणि इतर राज्यामध्ये ख्रिश्चन लोक जास्त आहेत. तरी सुद्धा ते पार्लमेंटमध्ये माझी भाषण सगळे ऐकतात आणि सगळे मला सांगतात की तुमच्या प्रदेशामध्ये देखील तरी मला लोक भेटतात आणि म्हणतात आम्ही तुमचे कुठे आहोत. मला म्हणतात की तुम्ही आमची फॅन आहात. मी त्याला सांगतो की तू माझी शान आहे म्हणून तुझा फॅन आहे. त्यामुळं फॅन विषय नाही आहे. पार्लमेंटमध्ये आपली पुस्तकी भाषलेली आहे. ही भाषणं सगळे लोक ऐकत असतात आणि आजपर्यंत तुम्हाला सांगतो की नरेंद्र मोदीला असू शकलं नाही पण या पट्ट्याने नरेंद्र मोदीला असवलेलं आहे आणि नरेंद्र मोदीला असवता राहुल गांधींना फसवलेलं आहे. त्यामुळे मला वेळ जास्त मिळत नाही आहे. मला ते 3 मिनिटं कमी जाणे गेलेलं आहे कारण मी एकाच राज्यात असल्यामुळं मला मिळत नाही. ठीक आहे. जेवढा वेळ मिळतो त्याच्यामध्ये माझी भूमिका मी मांडत असतो आणि माझं भाषण ऐकण्यासाठी अनेक लोक वाचत असतात आणि संसदेमध्ये माझी भाषण अनेक लोक युट्यूबवर पाहतात. त्यामुळे ठीक आहे. आपल्याला आपण सगळेजण आलेले आहात आणि आज या ठिकाणी आमचे प्रकाश जाधव जे आहेत ते आमचे इथे पहिले अध्यक्ष होते. सध्या त्यांची आता डोक्यावर घेत नाही आहे पण माझ्या डोक्यावरही तुका गेलेलं नाही आहे. त्यामुळं तुझ्या डोक्यावर गेले नसले तरी सुद्धा तो आपल्या सोबत आहे
अनिल केदारे आहे, ताराचंद राजे, उमेश जाधव शहराध्यक्ष आहे, रवी जाधव, ॲडव्होकेट विकास जाधव, संजय मनकर, ॲडव्होकेट धुळे, बाबू हिरे, आकाश मनकर आणि दिले साहेब.